जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। खराचं रॅकेट भोंदू बाबाचं लेबल लावून हिंदूंच्या माथी मारणं हा निव्वळ धूर्तपणा आहे। स्वतः खरात भजन, कीर्तन, प्रवचन, सप्ताह आदी धार्मिक स्वरूपाचा कोणताही कार्यक्रम करून लोकांना आकर्षित करून घेत नव्हता। त्यामुळे तो हिंदू बाबा तर नक्कीच नव्हता। त्याच्याकडे जाणारी मंडळी भक्त म्हणवली जावेत अशी नव्हती। गोरगरीब, भाबडे, अशिक्षित किंवा पिळवणूक करून घेणारी तर मुळीच नव्हती, किंबहुना पिळवणूक करणाऱ्यांपैकीच होती। खरातकडे जाणारे सगळे रगड श्रीमंत होते, काळा पैशावर पोसलेले सुखवस्तू होते, किंबहुना ते आतून किंवा बाहेरून सत्तेच्या वर्तुळात वावरणारी राजकारणी, नोकरशहा किंवा व्यापारी होते। ते खरातकडे घेऊन जात असायचे ते प्रश्न गोरगरिबांच्या जीवन मरणाच्या संघर्षाचे प्रश्न नव्हते। त्यांचे प्रश्न मस्तवाल सत्ताधाऱ्यांच्या पाशवी शक्तीचे प्रश्न होते। गोरगरीब भक्तजन श्रद्धावान असला तरी तो स्वतःच्या इज्जतीला काचेसारखा जपत असतो। इथे खरातकडे जाणाऱ्या लोकांनी स्वकुशीने आपली इज्जत त्याच्या हाती सोपवली आहे। योनी शुद्धीचे हिडीस प्रयोग आणि त्यासाठी स्वमूत्राचा वापर ही जी खरातची आयुध होती ती सर्वसामान्य हिंदू भक्ताला चीड आणणारी बाब होती। बारकाईने बघितलं तर समाजात पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारेच या खराचे अनुयायी आहेत। ते श्रद्धा अंधश्रद्धा कोळून प्यायलेले आहेत। या अनुयायांचा हिंदू पोथ्या पुराणांवर प्रचंड राग आहे, व्रतवैकल्यांवर राग आहे। त्यासाठी त्यांनी जाहीरपणे हिंदूंना खजील करणारे वक्तव्य केली आहेत। त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की खरात हा भोंदू बाबा नाही, तो ठकांसाठी काम करणारा महाठक आहे। खरात प्रकरणाला धार्मिक मुलामा दिला की आमची धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन फसवणूक झाली असा कांगावा सोयीचा ठरतो। शिवाय खरातला भोंदू बाबा ठरवलं की हिंदूदृष्ट्या पुरोगाम्यांना या भोंदू पुरोगामी अनुयायांच्या पापावर पांघरूण घाललीत हिंदू धर्माच्या नावाने आणखी एक बिल फाडणं सोपं जातं। या संपूर्ण प्रकरणात खरात भोंदू बाबा नसून एक महाठक आहे। त्याला भोंदू बाबा ठरवून हिंदूंच्या नावाने कोणीही बिल फाडू नयेत, अंधश्रद्धावाल्यांनी तर मुळीच फाडू नये। कारण खरातचे अनुयायी अंधश्रद्धेने ग्रासले नव्हते, तर ईर्षेच्या स्पर्धेत भीतीने पछाडलेले सुशिक्षित लोक होते। ज्यांना भोंदू हा शब्द फारच आवडत असेल त्यांनी खरातच्या अनुयायांना भोंदू पुरोगामी संबोधण्यास आमची हरकत नाही। खरात प्रकरणाची चर्चा अत्यंत किळसवाणी आहे, त्यामुळे इथे ती चर्चा जाणीवपूर्वक टाळावी। केवळ भोंदू बाबा या शब्दाच्या वापरापुरतंच व्यक्त व्हावं ही कळकळीची विनंती। ज्योतिषशास्त्र व विज्ञानशास्त्र या शास्त्राचा दुरुपयोग हे भोंदू बाबा करत आहेत, यापासून सर्वांनी सावध राहावं। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।